जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमची दिशा. तर आज आमची डिंपल आत्या, पमा दीदी हे सगळे येणार आहे. मम्मी त्यांचा अधिक मास जेवण करणार आहे. आणि आता आमची पॅकिंग चालू आहे. आम्ही उद्या जाणार आहे कुठेतरी, ते तुम्हाला नंतर नक्की समजेलच. आणि ते मम्मी पण रेडी होते. आणि हे बघा, ही आमची पॅकिंग चालू आहे. ती माझी अपर्णा दीदीची पॅकिंग. पिंकी भाई, इसमें रुद्रा का कैसे बिठाएंगे? आमची पॅकिंग झाली आहे आणि आता थोडंसं आम्ही रेडी होतो, कारण की आता ठीक आहे, कारण आता मावशी दीदी वगैरे सगळे येणार आहे. मग आम्ही पण आता थोडंसं रेडी होतो. काही सध्या डिंपल मावशी आली आहे. कशी आहेस मावशी? मी आई आणि पमा दीदी. कशी आहेस दीदी? आई देखली माझी सासू, माझी सासू. अच्छा, तिचे काय नको ऐकू. माझी सासू आजारी आहे, तिची सगळ्यांनी काळजी घ्या. तुमच्याकडे काय औषध असतील तर प्लीज सांगा. गाईस, आमचा मोगले आलाय. तुम्हाला काय नाही भेटला? आमचा काय नाव आहे तुझं? लाडू. लाडू हाय कर. सगळे जेवत आहेत आणि हे तिघं पण गेम मध्ये. पाहून नाही. गाईज, आमच्या मुलींच्या अधिक मी घ्यायची ना. नाही मी येत नाही ना, वेळ लागतो ना तुम्हाला. नंदा का? धन्यवाद कावळे, तुम्ही आले. पाहुण्यांना सांगा कधी वेळ मिळाला तरी यायला आमच्याकडे. डिब्बे हे आपलं थांब ना, त्यांना जे उतरते पहिले नाही, तुम्हाला घालायला लागेल. दिशू कट कर. ठीक आहे का? हॅलो. नाही, आता टाइम झाला, एकच वाजून. कोणाला काय निघल का? घाला नको, तू कर माझा प्रॉपर व्हिडिओ कर माझा. एक मिनिट, एक मला लावते का? रेडी नाही आहे तुम्हाला लावायला. कुठेही जावी ना. कुठे गेली पमा? इकडून ये पमा, उभा कर. काय आता सगळे चाललेत, मावशी दीदी आईला पिशवी दे बेटा. आई वगैरे सगळे चाललेत. आणि आम्ही आता थोड्या वेळानंतर काय कूलिंग काय मस्त झाली. आणि हे बघा मावशी, हा. आणि आम्ही सगळे गेल्यानंतर थोडंसं बसून पॅकिंग पण करायची आहे उद्याची. बाय बाय आत्या. बाय 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 बाय. गोल्या की भाषा में, गोल्या की भाषा में यांना लाडू मागत होता ना, दाखवलं का लाडू त्यांना? Vamos a
आता आम्ही उठलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं म्हणजे खायला बिस्किट वगैरे आणायला. आणि आता आम्हाला जायचं पण आहे, तर पॅकिंग वगैरे पण करायची आहे. रात्री काहीच पॅकिंग नाही केली, आम्ही रात्री असंच झोपून गेलो. तर आता आम्ही काहीतरी खाऊ आणि मग भेटू. आता आम्ही चहा बिस्किट खातो. ते वहिनीने काढली आणि वहिनीकडनं इथे 2 बॅग होत्या. काढता काढता वहिनीकडनं इथे कोपऱ्यात एक बॅग पडली. आता बघू कसं काढणार. इथे आमची पॅकिंग चालू आहे आणि खूप घाई गडबड झाली आहे, कारण मम्मीची आणि आकांक्षा वहिनीची पॅकिंग अजून झालीच नाही आहे आणि रुद्रची पण पॅकिंग बाकी आहे. आणि आता बाय दीदी पण येणार आहे आणि आमचं काहीच झालं नाही आहे. आणि आता आम्हाला 3 वाजता निघायचं पण आहे. बाय दीदी आली. हाय हाय. आता आम्ही निघालोय, नाही म्हणजे आता निघणार. काहीच इथे बाय दीदी मम्मीची आणि मम्मीची ओटी भरते. मम्मीला ओढणी नाही, मम्मीला ओटीला ओढणी नाही. ते मला मॉडेल मम्मी म्हणून येईल ताईने आलेले कपडे बदललेत कधी. पूर्ण 6-7 पर्यंत. कागदपत्र तुला ठेवलेली. गाईज आता आम्ही निघालोय. मी आता चाललोय गाईज. हाय गाईज. गाईज आता पप्पा मावशी मीनाक्षी मामी हे लोक पुढे जाणार आहे आणि आम्ही दादासोबत मागून येऊ. सो गाईज आता आम्ही चाललोय आणि वहिनी हे गाईज आता आम्ही चाललोय. फायनली आम्ही निघालोय. मी कुठे चाललोय ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर सध्याच चाललोय राजमाच्या. बाय बाय. आमचे एवढे आहेत. आपण संतूर मॉम. इन सब बच्चों की माँ लग रही हूँ. इन लोग मेरे माँ बाप लग रहे. त्याच्यात आम्ही परत चाललोय वरती दादाचे क्रॉक्स घ्यायला. आम्ही दोघंच चाललोय. दादाचे क्रॉक्स घेतलेत आणि आता खाली चाललोय. मंगल मूर्ती जय. याचे हे बंद कर बेटा. काय खातोय आणि इकडे मी हॅपी डेन खातोय गाईस. खायचं पत्ता नाही फक्त हॅपी लंडच खा. गाईज आम्हाला इथे चांगले मम्मी माझ्यासाठी ठेवा का. एकटे नका खाऊ. खायची गरजच काय ते नंतर खा बेटा. हे खा पहिले टाकले. आलोय कुठे नाही. तो गाईज आता आम्ही आलोय आणि आम्ही आता पेट्रोल पंपला थांबलोय. आम्ही इथेच राहणार आहे. आणि तिथे मम्मी आहे आणि तसले मावशी. गाईज आता आम्ही रूम बघतोय.
तेच आम्ही आता हा हॉटेलमध्ये आम्ही म्हणजे राहणार आहे 3 दिवसासाठी. आणि हे बघा ते सुरमई आणि खूप मस्त रूम आहे. हा आमचा दुसरा रूम आहे आणि इथे आम्ही सगळे बसलोय. आता आम्ही असंच फिरायला चाललोय कुठेतरी. गाईज इथे बघा उंट आहे बघा. हा सांग त्यांना काही आणि गाईज खरोखरच आहे, रिअल वाला आहे बघा. हे चला ओरडतील ते लोक आपल्याला. अरे बाई पळती. गाईज इथे आम्ही सगळे जेवतोय. आमचं जेवण झालंय आणि जेवण एवढं तिखट होतं नको यार. आणि गाईज जेवण एवढं तिखट होतं ना की मी फक्त भाकरी खाल्ली. फक्त मी भाकरी खाल्ली, भात पण नाही घेतला. ही पण लिप्स बघा पिंक पिंक पण झाली तिखट खाऊन चुप. आणि बघा ही कशी. आणि थोडंसं जिरा राईस कारण की भूक लागली पण जेवण खूप तिखट होतं म्हणून मी राईस नाही खाल्लं. पण आता बाई दिदी बोलते मी भरवते फोर्स करते तर बघ मी आयुष्य फोर्स करते मी खाते. फेकू नको भाजी. आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही आलो आणि ते तर ठीक आहे. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.